आम्ही इथे दिवस रात्र राबून नमस्कार मित्रांनो, तर आजचा 13 तारखेचा दिवस, आज 13 सप्टेंबर. चित्रपटाची शूटिंग आज पण व्हायला थोडा वेळ आहे, कलाकार अजूनही आलेले नाही आहेत काही. तर आजचा व्लॉग हा असा आहे की टाइमपास व्लॉग आहे मित्रांनो. मध्ये थोडंफार काही शूटिंगचा असणार आहे, थोडंफार काही फिरण्याचं असणार आहे. तर आज आता आमच्याकडे वेळ आहे म्हणून आम्ही चाललोय आमच्या ठेप्यावर. संकेत भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं आपल्या ठेप्याबद्दल? ठेप्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. ठेपा अतिशय सुंदर आहे. तिथं मयूर भाऊ आमच्या आतुरतेने वाट बघत आहेत. आतुरतेने वाट बघतायत. वडापाव, पाव, वडे पण आमची वाट बघतायत. संकेत भाऊ बरोबर आहे का नाही? हो, यस यस. हा माणूस आहे नको नको म्हणतो 2 वडे हाणतो. तर अशी गंमत आहे मित्रांनो. आरव भगत तुम्ही बघू शकता, मी आता जे बुट वेअर केले आहेत मित्रांनो, खूप अप्रतिम अशी बुट आहेत मित्रांनो. अँगल चुकतोय पण समजून घ्या, ऍडजस्ट. अरे मित्रांनो, संकेत भाऊंचे ना, संकेत भाऊ केव्हाही आपलं नितंब दाखवून देतात. त्यांचं नितंब बघून आहे ना, खूप लोक असतात. संकेत भाऊंचं नितंब तुम्हाला दिसलं, मी दाखवायचं काहीतरी वेगळा प्रयत्न करत होतो पण नितंब दिसलं तुम्हाला. बुट दाखवतो मित्रांनो, बुट बघा, हे बघा आपले बुट. दिस इज कॉल्ड रबरी बुट. हे फार महत्वाचे असतात मित्रांनो अशा अशा जंगलात. जंगल नाही मित्रांनो, हे गाव आहे, शेती आहे इथे, स्वर्ग. चला मित्रांनो, हे फार बोर करतात, आपण पुढे बोलू नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये. फायनली आम्ही आमच्या अड्ड्यावर आलेलो आहे, आमच्या ठेप्यावर. ॲक्च्युली आम्ही केव्हाच आलो आहे पण व्हिडिओ बनवायचा राहिला होता, आता आठवलं म्हणून व्हिडिओ बनवतोय. आणि इथे संकेत भाऊ मठे बसलेत खायला. काय खाताय संकेत भाऊ मठे सांगा? बटाटा भजी. डोळ्यावरचा केस बाजूला करा, तुमचे सेक्सी डोळे दिसू द्या मंडळींना. हे असलं बोलत जाऊ नका ब्लॉग मध्ये. मित्रांनो सॉरी, मला जर ते बीप टाकता आलं तर मी टाकेल, नाही तर हा शब्द तुम्हाला थोडंसं कान बंद करून ऐकावं लागेल. पुढे बोला. बटाटा भजी चालू आहे आणि आमचा शेफ आहे मयूर. शेफ, तर तुम्हाला शेफ दाखवतो मित्रांनो आमचं. हां शेफ साहेब, हॅलो, नमस्कार. तुम्ही कधी आंबेवाडीला आलात तर या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या. भाऊकडे चायनीज, चिकन, मटन सगळं काही भेटतं. हॉटेलचं नाव भाऊने लावलेलं नाही आहे, बोर्ड लावलेला नाही आहे, पण तुम्हाला मी लोकेशन दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल नेमकं कुठे आहे हे. तर मित्रांनो, हा तो इगतपुरीवरून येणारा रस्ता आहे आणि हे ते हॉटेल आहे. हा तो घोटीवरनं येणारा रस्ता आहे, इकडेच वासाळी फाटा लागतो आणि तुम्ही या रस्त्याने येणार तर या इथे तुम्हाला हे हॉटेल दिसेल. हे हॉटेल आहे मयूरचं. इथे त्याचे वडील किंवा तो दोन्हीपैकी कोणी ना कोणी असतंच. तुम्हाला काहीही लागलं तुम्ही या मयूरला संपर्क करू शकता. हवं तर मी याचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवेल. तुम्ही इथे चायनीज, चिकन, भजी, पाव, वडापाव, मटण थाळी वगैरे सगळं काही ऑर्डर करू शकतात. बसायला सोयीस्कर आहे. अजिंक्य भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे यावर? कारण की जवळपास कोणतंच चांगलं हॉटेल वगैरे नाही आहे. खाऊन घ्या अजिंक्य भाऊ. आपले मयूर भाऊ आहेत. अजिंक्य भाऊ, तुम्ही जर कधी इकडे आले तर फक्त मयूर भाऊला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही फार डम वाटताय, पहिले चावून घ्या, खाऊन घ्या, मग बोला. आणि ना इथली ना काय मिरचीचा ठेचा. ही जी चटणी मित्रांनो, ही चटणी खूप सुंदर आहे. स्पेशल आहे त्याची. हा स्पेशल आहे. आणि त्याचे वडील पण असतात आणि तो पण असतो. हा तो आला, तुम्ही आले तर नक्की विजिट करा. अतिशय अप्रतिम असं स्वाद, अप्रतिम व अप्रतिम असं स्वादिष्ट स्वादिष्ट जेवण जेवण आपल्याला भेटेल, व्हेज, देतो. नॉनव्हेज दोन्ही पण. त्याच्या हातांना फार चव आहे मित्रांनो. एकदा तुम्ही त्याचे हात बघू शकता. मयूर, हात दाखव. आता थोडे हात ओले आहेत पण चांगले हात आहेत, मी तुम्हाला गॅरंटी देतो त्याच्या हातांना चव आहे मित्रांनो. सर, तुमचं काय म्हणणं आहे? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय सरांना आता जास्त बोललं जात नाही खाताय म्हणून. आरव इथे बसलाय. आरवला ऑइली फूड नाही सांगितलंय डॉक्टरांनी, तर आरव पूर्णपणे अवॉइड करतो एक दिवसाआड. तर आरव, तुझं काय म्हणणं आहे यावर? तो मेरा ऐसा कहना है, मराठी, आम्ही मराठी माणसं आहे, महाराष्ट्रात राहतो ना, बोल मराठी. माझं असं मानना है, तर जाऊ दे, हिंदीच बोल. हाँ, तो मेरा ऐसा कहना है कि तुम लोग भी ऑयल मत खाओ, ठीक है? और नहीं भाई, सॉरी 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 सॉरी, खाओ भाई खाओ. संकेत भाऊंच्या डाएट वर त्याने संशय घेतलाय. ऑयल खाओ, ठीक है? पकौड़े खाओ, भजे खाओ, सब कुछ खाओ, चाय खाओ, सब कुछ खाओ. चाय पिना पडताय बे. संकेतच्या डाएट वर त्याने संशय घेतलाय मित्रांनो, म्हणून संकेत चिडलाय. संकेत, तुझं काय म्हणणं यावर? कुस्तीच्या सीनला दाखवतो. कुस्तीच्या सीनला दिस आफ्टरनून मित्रांनो, येणार आहे. जोपर्यंत कुस्तीचा सीन होत नाही तोपर्यंत कुस्तीच्या सीनची चर्चा तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत राहणार. निघालोय शूटिंगला. मोरे सर बघू शकता तुम्ही, कॅमेरा घेऊन चाललेत आता गाडीत. घेतलं सगळं. डीओपी पण आता तयार झालेत आपले. कोणता? आमच्याकडे एक गाडी असल्यामुळे आम्ही सगळे असे ॲडजस्ट करून जातोय. सर्व कलाकार इथे बसलेत.
पुढे संकेत भाऊ मोठे स्वतः बसलेत. संकेत भाऊ मोठे, तुमचं काय म्हणणं आहे आपल्या ब्लॉग बद्दल? तुमचं काय मत? ब्लॉग तर चांगले होणारच आहेत हां, आणि मिलियनमध्ये व्ह्यूज जाणार आहेत, त्यामुळे काही शंकाच नाही. एक तर म्हणून मित्रांनो, हे जे काही असे गोड गैर समजत असतात ना लोक, यांना ना ब्लॉग मध्ये घेऊ वाटत नाही, पण काय शेवटी मित्र घ्यावं लागतं. आणि तू काय इज्जत काढत जाऊ नको ब्लॉग मित्रांनो सॉरी संकेत दादा सॉरी. संकेत दादा एक मोठे स्टार आहेत, यांची इज्जत काढणं म्हणजे इंडस्ट्रीची इज्जत गेल्यासारखं आहे मित्रांनो. तर चुकीला माफी कारण असावी. ह्याच्यात तुम्ही जे रेकॉर्ड होणार ते ह्याच्यात होणार आहात कॅमेरामध्ये, तो कॅमेरा माझ्यापाशी लक्षात मित्रांनो ठेवून. घाबरण्यासारखं काही नाही, एडिटर दुसरे आहेत, हे फक्त शांतपणा करायला पुढे. तर मित्रांनो आता असं काही जरा अडचणीत आपल्याला बसावं लागतंय, आपण समजू शकतो. ऍक्च्युली आपली जी मिनी ट्रॅव्हलर होती तिचे 4 टायर पंक्चर झाले असल्या कारणाने व्हॅनिटीचा पण विषय असा झालाय मित्रांनो. व्हॅनिटीचं वरचं छप्पर उडालंय, ते छप्पर बनवायला टाकलेलं आहे. जसं ते छप्पर बनून येईल तसं संकेत भाऊंची व्यवस्था होऊन जाईल व्हॅनिटीची. तोपर्यंत आपण हिलाच व्हॅनिटी समजू. आपण आता गावात आलेलो आहोत. गावात आपल्या आज काही सीन नाही, आपण आज चिल आहे मित्रांनो. आपण आज फुल चिल आहे. बाकी आपण प्रोडक्शनचे बाकीचे जे काम असतात. मी पण आज चिले. हा माणूस, हा बोल भाऊ. नाही सांग, तुम्ही बोला ना सर. नाही मी तर बोलतच असतो नेहमी, तू बोलाच. तुला बोलायची इच्छा आहे ना, तू बोल. नाही. मित्रांनो आपण संकेत भाऊंचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ पहिले. बोला संकेत भाऊ. आज आमचे सीन नाही आहेत, हम्म. म्हणून आज आम्ही चिल आहेत 4 जण. बघू आता मध्ये या प्रोडक्शन नाही तर प्रेमच्या पूर्ण बाहेर जा. ते तसंच करतो, ब्लॉक तरी करतो, नाही तर मग आउट तरी होतो. बोला. आता ब्लॉक करणार आहे मी, आता ब्लॉक. बोला संकेत सर. तर आपण आता शूटला आहोत. शूटला आता मजा येणार आहे, कारण आता आमचे सीन आहेत, पण आम्ही प्रोडक्शनची कामं करणार आहोत सगळे 4 जण मिळून. आणि ह्याच्यानंतर एक सीन आहे सरपंचाच्या घरचा, त्याला मजा येईल. तर आपण मित्रांनो लेन्स पेटी, ट्रायपॉड, कॅमेरा सगळं काही आपण उचलणार आहे, कारण टीम सध्या नाही आहे अवेलेबल. टीम अवेलेबल नसल्यामुळे कामं आम्ही करतोय. आम्हीच टीम आहोत, आम्हीच ऍक्टर आहोत, आम्हीच सर्व काही आहोत मित्रांनो. तर मराठी इंडस्ट्रीत या गोष्टी करायला लागतात, तेव्हाच पुढे जातं माणूस मित्रांनो, लक्षात ठेवा. तर तुम्ही जर कलाकार होणार असाल तर त्या अगोदर घरचे दळणाचे डबे वगैरे उचला, तेव्हाच तुम्ही चांगले शिकणार आणि प्रोडक्शनचे कामं करू शकणार मित्रांनो. पहिले बॅक स्टेज करा, मग फ्रंटला या. अगोदर जेवढं तुमचं बॅक जेवढी भक्कम असेल तेवढं तुमचं फ्रंटने लुक चांगला येईल मित्रांनो. तर असलं काही आहे मित्रांनो इथे सगळं. हे आपले डॅनी सर मेकअप आर्टिस्ट आहेत. हे खूप चांगले मेकअप आर्टिस्ट आहेत. हे मुंबईचे आहेत. बाजाराची पिशवी आणावी लागेल मित्रांनो. प्रोडक्शनच्या अशा एक एक गोष्टी आणत राहावं लागतं. थांबा आलो मी थोड्यात. असं प्रिपेअर राहावं लागतं. आता आपले सुहास वैद्य सर जे आहेत त्यांनी पिशवी खिशातून काढून आता दिलेली आहे आपल्या प्रोडक्शनला. टाइम खूप वाचलाय मित्रांनो, नाहीतर आता कुठनं तरी जाऊन घेऊन यावं लागलं असतं. आता पिशवी इथल्या इथे अवेलेबल असल्यामुळे सगळं काम आपलं लगेच झालंय मित्रांनो. ऍक्टर असे असले ना तर चित्रपट होतो मित्रांनो, नाहीतर चित्रपट होत नाही. तुझा हा सर. तर मित्रांनो बोलतो मी, सॉरी मित्रांनो. तर पहिलवान आपले जे आहेत संकेत भाऊ मठे, हे काहीतरी बोलू इच्छिता. यांना बोलायची सारखं मलाच काय विचारता राव. हे असं असतं मित्रांनो. तर यांचा जो आजचा पगार आहे तो कट. आपण पुढे जाऊ. पुढे आपण मोरे सरांसोबत बोलू. मोरे सर, तुमचं काय मत आहे सर आपल्या ब्लॉग मध्ये? तुम्ही मत मांडा सर. इथे मत मांडण्यासाठी ब्लॉग आपण स्पेशली सुरू केले. त्यांना सुचत नाहीये. बोला सुचलंय. तर मित्रांनो मोरे सरांना अशा पद्धतीने राग आलेला आहे. आणि ते इतके कंजूस आहेत ना मोरे सर, तुम्हाला सांगतो, एखादी जर वाईट घटना घडली ना ते साखर वाटून साजरी करतात त्याला. तर असले आनंदी आणि नेहमीच पॉझिटिव्ह राहणारे आमचे मोरे सर आहेत हे. तर मोरे सर तुम्ही आता बोला, मी नाही टोकणार तुम्हाला. कॅमेरा आहे मित्रांनो, कॅमेरा सांभाळावा लागतो. मोरे सर बोला. मोरे सर काय बोलतात मित्रांनो राग हा अतिशय 2 शार्प शूटर कुठे गेली? उच्च स्तरावर गेलेला आहे मोरे सरांचा. शार्प शूटर कुठे गेली ती 2? अरे मित्रांनो, हे गावात शूट करण्याचं असं काही थोडेसे असतात गोष्टी, बघून बसावं लागतं मित्रांनो. असं कुठेही काही असू कुठे गेले रे आपले शार्प शूटर हरवलेत आपले. ते बंदुकीला धार मारायला गेलेत. एवढं बोललो पण तुम्हाला मी गाव दाखवलं नाही. गाव दाखवतो. गाव खूप सुंदर आहे जिथे आम्ही शूट करतोय. तर असे काही घरं आहेत मित्रांनो इथे. तुम्ही बघू शकता हे गावाचे काही घरं आहेत. पलीकडे ते डोंगर आहेत जे कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितले. असले तुम्हाला घरांच्या बाहेर, बऱ्याच घरांच्या बाहेर तुम्हाला असे हे बैल गाडे जे आहेत ते गाडे बघायला भेटतील मित्रांनो. इथे लोकांनी फार सुंदर पद्धतीने घराच्या बाहेर असे गाडे लावून सजवलेलं आहे. गाव तुम्ही बघणार तर खूप सुंदर आहे.
तुम्ही बघू शकता या घरापुढे तुम्हाला हे बैलगाडा असं ठेवलेलं दिसेल. या गावात बऱ्याच घरांपुढे हे असं बैलगाडा ठेवलेलं आहे मित्रांनो. त्याच्या मागचं कारण किंवा शास्त्र आपल्याला माहिती नाही आहे. आपण लवकरच कुठल्या तरी गावातल्या व्यक्तीकडून माहिती करून घेऊ. आणि हे आत बाहेर फ्रेमच्या जे 2 व्यक्ती करतायत, हे 2 व्यक्ती असे आहेत मित्रांनो की यांना कोणाचं चांगलं बघितलं जात नाही. यांच्या जीवनात फक्त यांनी दुसऱ्यांना छळणं आणि त्रास देणं हे शिकलेले आहेत मित्रांनो. हे तुमचं नितंब खूप अभद्र दिसतंय मित्रांनो. अरे त्याच्यामुळे ब्लॉग फेमस होईल माहिती का? ब्लॉग फेमस नाही, तू व्हायरल होऊन जाशील आणि तू चुकीच्या पद्धतीने व्हायरल होऊन जाशील. या गोष्टीची पण भीती ठेव, भीती बाळग मित्रा. भिखारी का आदमी अगर मतलब वैसे कहावत है रे, तुम्ही लोक भिकारी बनवता रे. यांना पाडून अमृत जरी पाजलं ना मित्रांनो तरी पण हे लोक जाऊ दे आता. शेणच खाणार आहे. आता चेनच खाणार होते बघ भाऊ आणला. हा म्हणला भिकाऱ्याला जर एखादा सोन्याचा कटोरा दिला ना, तरी तो भिकच ह्याच्या मागणार. पूर्ण मी ह्याच्या ब्लॉग मध्ये येणार नाही. तरी तो भिकच मागणार. मित्रांनो ब्लॉग चला, असते ते. मित्रांनो फायनली संकेतने आपल्या ब्लॉग मधून माघार घेतली आहे आणि ते आपल्यासाठी देव पावल्यासारखंच आहे मित्रांनो. तर आनंद सर्वांनाच झालाय. तुम्ही बघू शकता आनंद इकडे तिकडे चोहीकडे झालेला आहे मित्रांनो. लाईट थोडीशी डाऊन होते, थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आपण इथून शूटवरून गेल्यानंतर एकदम चांगली लाईट घेऊ, चांगला कॅमेरा घेऊ, चांगलं सगळं करू. फक्त तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा. चॅनल मॉनिटाईज झालं, पैसे आले की आपण आत्ता सगळं विकत घेऊ. आता ना शूटिंगला आजच्या दिवसाचा शुभारंभ होतोय आणि त्याची एक गणपतीची प्रार्थना घेऊन आपण या शुभ कार्याला सुरुवात करत आहोत. शुभ कार्य किती तारखेला? हे आमचे DOP त्यांनी आजच जर्किंग घातले फक्त, नाही तर ते व्यंकटेश शर्ट आहे एक, तेच कायम त्याच्यावर असतात. अजून काय बोलायचं? आणि आमचे डिरेक्टर सर, प्रोजेक्ट हेड वाघ सर, ऑल द बेस्ट. इकडे पिशवी बघ. हा पिशवी पण बघा मित्रांनो, पिशवीत भाजीपाला आहे, सगळं ओरिजिनल आहे. चित्रपटात डुप्लिकेट कामं काहीच चालले नाहीत मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगून देतो. हा सगळ्यांचे ब्लॉग घेतो. हा सुयश. तुम्हाला सांगतो या चित्रपटात जे काही चाललंय ते ओरिजिनल चाललंय. चित्रपटवाले येड्यात काढता असं कोणी म्हणू नका. आम्ही इथे दिवस रात्र राबून चला. मंगल मूर्ती. चला. तर हा ब्लॉग अचानक असा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने एंड होण्याचं कारण असं मित्रांनो की सीन नुकताच सुरू झाला होता, शूट सुरू झालं होतं आणि आपल्या मोबाईलची बॅटरी संपली आणि दिवसभर मोबाईल चार्ज करायला काही पर्याय नव्हता. कारण लाईट 2 दिवस अजिबात नव्हती त्या गावात आणि आली तरी लाईट खूप जास्त फ्लक्च्युएट करत होती, त्यामुळे मोबाईल चार्ज होत नव्हते. त्यामुळे मग काय ब्लॉग एडिट करता आला नाही 13 सप्टेंबरचा आणि तो अपलोड करता आला नाही. तर आज 17 सप्टेंबरला आपण आपल्या घरी आलो आहोत आणि आपण आज हा ब्लॉग एडिट करणार आणि हा अपलोड करणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त प्रेम द्या मित्रांनो तुमचं. चॅनलचं नाव आपण ठेवलं आहे बेरोजगार सुयश. जर चॅनलचं नाव आवडलं नसेल तर तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात आणि नवीन काहीतरी नाव रेकमेंड करू शकतात. आपण नक्कीच विचार करू चॅनलचं नाव बदलायचं की नाही. मेजॉरिटी विन्स बाय द वे. तर जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रतिक्रिया लोकांच्या भेटतील. मला वाटतं बेरोजगार सुयश हे योग्य नाव आहे सध्याच्या वेळेला. अभिनेता एक बेरोजगारीतूनच जात असतो स्ट्रगलिंग पिरियडमध्ये असं मला कुठेतरी वाटतं. बघा आता तुम्हाला काय वाटतं. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथे एंड करू आणि पुढे असेच नवनवीन सुंदर असे व्हिडिओ आणत राहू. जय हिंद.